नमस्कार मंडळी, मी स्वाती वहिनी साहेबांच्या पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग आज घरगुती पद्धतीने नवीन एक रेसिपी दाखवते तुम्हाला। चला, आज आपण आळूवडी बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथे आळूची पाने घेतलेली आहेत। लागणारे साहित्य: तेल, 2 वाटी बेसन घेतलेले आहे, थोडेसे पांढरे तीळ, लागणारे साहित्य वाटण्यासाठी: हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, जिरं, लसणाच्या पाकळ्या 10-12 आणि हळद। आपण ह्याचं वाटण करून घेणार आहोत। आपलं वाटण करून झालेलं आहे। आता आपण हे बेसन पिठात टाकून घेणार आहोत आणि थोडेसे बेसन पिठात तीळही घालणार आहोत। हे चांगलं पीठ आता मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने आपण पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण असं पान घेऊया आणि त्या पानाला पूर्ण पानाला असं लावून घेऊया सगळ्या। साधारण 1-1, 2-2 पानं ठेवून घेऊया आपण। 3 ते 4 असे। एक सरळ ठेवायचं आणि एक उलटं ठेवायचं। आणि एक आता छोटं घेऊया। हीच प्रोसेस करायची। तुम्हाला जेवढी पानं ठेवायची असेल तेवढी ठेवा तुमच्या हिशोबाने। नंतर असं लावून घेतल्यानंतर हे असं ह्या बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं। पुन्हा ह्या बाजूने तीच प्रोसेस चालू। पुन्हा थोडंसं असं वरनं लावायचं। त्यानंतर मग हे असं पकडून असं फोल्ड करून घ्यायचं। हे अशा पद्धतीने फोल्ड झालं की आपण हे असं चाळणीत ठेवून घेणार आहोत। असेच आपण सगळे करून घेऊया। आपल्या सगळ्या पानांना असं पीठ लावून झालेलं आहे। आपली आळूवडी झालेली आहे। आता आपण काय करणार आहोत, हे जरा उरलेलं पीठ आहे, तर आपण हे जे पीठ आहे ना, हे थोडंसं असं वरनं लावणार आहोत। अशा पद्धतीने थोडं असं वरनं लावायचं। असं थोडं लावून झालेलं आहे। आणि आपण आता काय करणार आहोत, थोडेसे तीळ असे ह्याच्यावर टाकून घेणार आहोत। असे भरभरून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण टाकून घेतलेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, असं पातेलं घेतलं आहे, त्यात पाणी ठेवलं आहे। हे पाणी ही आळूवडी बनवलेली अशी ठेवायची आहे उकडायला। गॅस चालू करूया। साधारण 10 मिनिटे ही अशीच उकडून देऊया आणि झाकण देऊया। पाहू शकताय तुम्ही, आपली आळूवडी उकडून झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि थंड करून हिला तळून घ्यायची। गरम नाही तळायची, थोडीशी थंड करून घेऊया। थंड करून झालेली आहे। आता आपण याला मस्त कट करून घेऊया, त्यानंतर तळून घेऊया। अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तव्यात। म्हणजे आमच्या घरात ना कढईतले नाही आवडत, म्हणून आम्ही तव्यातच तळतो। आपण तेल टाकलेलं आहे। आता आपण हे तळून घेणार आहोत। जास्त आवडत नाही आमच्या घरात, शॅलो फ्रायच आम्ही करतो। मलाच आवडते प्रत्येक तिला डीप फ्राय, तर हे लोक सगळे शॅलो फ्रायच खातात। पलटी करून घेऊया।
आणि अशाच आपण कडक होण्यासाठी साईडला ठेवून घेणार आहोत. अशा एक साईडला, म्हणजे त्याचं तेलही साईडला बाजूला येतं खाली, परत साईडला लावून घ्यायच्या. आणखीन बाकीच्या आहेत त्या आपण तळून घेऊया सगळ्या. झाली आहे आपली आळूवडी तयार. पाहू शकता तुम्ही, मस्त झाली आहे. एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीची आळूवडी. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून. मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आजची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत.